नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 27 डिसेंबर 2020 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील संशोधन अभियोग्यता रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. सॉक्रेटिसने सत्यशोधनाची टिंबटिंब पद्धती दिली. सॉक्रेटिस हॅज गिवन ... मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ. पर्याय क्रमांक ए प्रायोगिक एक्सपेरिमेंटल, पर्याय क्रमांक बी निरीक्षण ऑब्झर्वेशन, पर्याय क्रमांक सी चिकित्सा क्रिटिसिझम आणि पर्याय क्रमांक डी संवाद डायलॉग. तर सॉक्रेटिसने सत्यशोधनाची संवाद पद्धती दिली. सॉक्रेटिस हॅज गिवन डायलॉग मेथड ऑफ डिस्कवरिंग द ट्रूथ. पुढील प्रश्न 7. प्रायोगिक संशोधनाचा हेतू टिंबटिंब हा असतो. एक्सपेरिमेंटल रिसर्चर्स आर एम्ड टू. पर्याय क्रमांक ए चलांमधील संबंध प्रस्थापित करणे. एस्टॅब्लिश असोसिएशन बिटवीन व्हेरिएबल्स. पर्याय क्रमांक बी चलाचे वर्णन करणे. डिस्क्राईब व्हेरिएबल्स. पर्याय क्रमांक सी सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणे. स्टडी द ॲप्लिकेशन ऑफ थेरी. आणि पर्याय क्रमांक डी प्रघात ट्रेंड विश्लेषणाचा अभ्यास करणे. स्टडी ट्रेंड ॲनालिसिस. तर प्रायोगिक संशोधनाचा हेतू हा सिद्धांताच्या उपयोजनाचा अभ्यास करणे हा असतो. एक्सपेरिमेंटल रिसर्चर्स आर एम टू स्टडी द ॲप्लिकेशन ऑफ थेरी. पुढील प्रश्न 8. संशोधकाने घालून घेतलेल्या मर्यादांना टिंबटिंब असे म्हणतात. लिमिटेशन्स लेट डाऊन बाय द रिसर्चर्स आर कॉल्ड ॲज. पर्याय क्रमांक ए उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्ज. पर्याय क्रमांक बी परिमर्यादा डी लिमिटेशन्स. पर्याय क्रमांक सी गृहीतके अजम्पशन्स आणि पर्याय क्रमांक डी परिकल्पना हायपोथेसिस. तर संशोधकाने स्वतः घालून घेतलेल्या मर्यादांना काय म्हणतात? परिमर्यादा डी लिमिटेशन्स. पुढील प्रश्न 9. कोणत्याही वारंवारिता वितरणासाठी 50वे शतत्मक आणि ... सारखेच असतात. फॉर एनी फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन 50th पर्सेंटाईल अँड ... आर सेम. पर्याय क्रमांक ए मध्यमान मीन. पर्याय क्रमांक बी मध्यांक मीडियन. पर्याय क्रमांक सी चतुर्थक विचलन क्वार्टाईल डेव्हिएशन आणि पर्याय क्रमांक डी प्रमाण विचलन स्टँडर्ड डेव्हिएशन. तर कोणत्याही वारंवारिता वितरणासाठी 50वे शतत्मक आणि मध्यांक सारखेच असतात. पर्याय क्रमांक बी मीडियन. पुढील प्रश्न क्रमांक 10. एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख लिहितो हे टिंबटिंब आहे. अ रिसर्चर uses data for an earlier research paper and publishes a new research paper. This is ... पर्याय क्रमांक ए नैतिक इथिकल. पर्याय क्रमांक बी अनैतिक अनइथिकल. पर्याय क्रमांक सी मान्य परमिसिबल आणि पर्याय क्रमांक डी योग्य प्रॉपर. तर एक संशोधक पूर्वीच्या संशोधन लेखातील माहिती वापरून नवीन संशोधन लेख जर लिहित असेल तर ते काय आहे? अनैतिक स्वरूपाचा आहे. त्यालाच आपण अनइथिकल असे म्हणतो. तर हे होते 2020 डिसेंबर महाराष्ट्र सेट या परीक्षेतील रिसर्च ॲप्टिट्यूड या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.